आर्क ऑफ अ सर्कल टॉपिक आहे. आजचा टॉपिक आहे आर्क ऑफ अ सर्कल. आता आर्क ऑफ अ सर्कल काय असतं ते बघूया. आर्क ऑफ अ सर्कल कशाला बोलतात किंवा आर्क ऑफ अ सर्कल काय असतं. तर एखादा आपण जेव्हा सर्कल ड्रॉ करतो, समजा हा सर्कल आहे, समजा हा सर्कल आहे, इकडे सर्कल ड्रॉ करूया आपण. हा आहे माझा सर्कल. आता या सर्कलला जेव्हा कोणती एखादी लाईन, समजा ही मी लाईन ड्रॉ केली, तर ही लाईनचा कलर घेतो मी ब्लॅक. आता समजा या सर्कलला कोणत्या एखाद्या लाईननी दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, समजा ही लाईन एल आहे आणि या सेंटर आहे ओ. या सर्कलची ही लाईन आहे एल, सेंटर आहे ओ. आता जर बघितलं तर या सर्कलला या लाईननी दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. फर्स्ट पार्ट हा वाला सेक्शन पूर्ण, हा, आणि सेकंड पार्ट इज दिस, हा वाला सेक्शन खालचा. या दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं या लाईनला. आता हे जे दोन पार्ट क्रिएट होतात, या दोन पार्टला बोलतो आपण आर्क. काय बोलतो? आर्क ऑफ अ सर्कल किंवा आर्क. आता याच्यामध्ये एक बघितलं तर या दोन पार्टला डिवाइड केल्या लाईननी, तर हा जो मोठा वाला पोर्शन आहे सर्कलचा, ह्याला आपण बोलतो मेजर आर्क. काय बोलतो? मेजर आर्क. आणि जो स्मॉल वाला पोर्शन आहे सर्कलचा, त्याला आपण बोलतो मायनर आर्क. सो आर्क कशाला बोलतात? जेव्हा एखादी लाईन सर्कलला दोन पार्ट मध्ये डिवाइड करते, तर ते जे दोन इंडिव्हिज्युअल पार्ट क्रिएट होतात, जसा हा ग्रीन वाला पोर्शन आहे हा वाला, आणि येल्लो वाला पोर्शन हा वाला जो पोर्शन आहे, ह्याला बोलतात आर्क ऑफ अ सर्कल्स. म्हणजेच इफ द लाईन डिवाइड अ सर्कल इंटू टू पार्ट्स, the circle divides into two parts. Which one? The bigger part or smaller part, or it will be a same part. If the line is going from the center of a circle, then circle get divided into same equal parts. So those both parts is called arc. If there is a bigger part as compared to other smaller part, then bigger part will be called as a major arc. If there is a smaller part, then the smaller part will be called as a minor arc. म्हणजेच लाईन सर्कलला दोन पार्ट मध्ये डिवाइड करते. बिगर असेल तर मेजर, स्मॉल असेल तर मायनर. दॅट्स इट. आणि जर लाईन सेंटर मधनं पास झाली, समजा इफ द लाईन इज पासिंग फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल, सपोज दिस इज अ सर्कल आणि हा सेंटर आहे. इफ द लाईन पासिंग इज फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, then there are two equal parts. See this part, this is also arc of a circle, and this is also arc of a circle. But now the both parts are same. The both parts are same because line is passing from center of a circle. याला पण आर्कच बोलणार. पण दोन्ही पार्ट आता सेम आहेत. का? कारण की लाईन सेंटर मधनं पास झालेली. पण जर सेंटर मधनं पास नाही झाली आणि सेंटरच्या दुसरीकडनं कुठून तरी पास झाली, इफ द लाईन इज पासिंग नॉट पासिंग फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल बट एनी अदर पार्ट ऑफ अ सर्कल, मग सर्कलला ते दोन पार्ट मध्ये डिवाइड करतात. जो मोठा वाला पोर्शन आहे दॅट इज कॉल्ड मेजर, आणि जो लहान वाला पोर्शन आहे दॅट इज कॉल्ड मायनर. समजलं मेजर आणि मायनर कसं आहे? ओके, वन सेकंड. इफेक्ट ऑडिओ. ओके ओके, चलो. मेजर आणि मायनर सर्कल आर्कचे पार्ट आहे. चलो ठीक आहे. देन आता आर्क झालं, त्याला बोलतात आर्क. मेजर आर्क, मायनर आर्क. मोठा पार्ट असेल तर मेजर, मायनर पार्ट असेल तर छोटा पार्ट असेल तर मायनर आर्क. सेकंड पॉईंट, सेंट्रल अँगल किंवा आता आर्क, मेजरमेंट ऑफ आर्क हे कसे भेटतात, हे कसे मोजतात आता, किंवा सेंट्रल अँगल कसं काय बोलतात, तर ते आहे सेकंड पॉईंट, सेंट्रल अँगल.
सेंट्रल अँगल. सपोज सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे, दिस इज द सेंटर ऑफ अ सर्कल. आता याच्यातनं अशा दोन लाईनी पास करायच्यात आपल्याला. एक लाईन अशी इकडनं, दुसरी लाईन अशी. आता बघा, या दोन लाईनीमुळे इकडे एक अँगल क्रिएट झाला. या अँगलला बोलतो आपण थीटा. आता पण या दोन लाईनीमुळे सर्कल दोन पार्ट मध्ये डिवाइड झालाय बघा. परत सेम, जर हा वरचा पोर्शन बघितला तर हा मेजर आर्क दिसतोय मला, आणि हा छोटावाला खालचा पोर्शन जर मी बघितला तर माझा मायनर आर्क आहे. हा छोटा आर्क तयार झालाय बघा, बरोबर आहे. तर हे आर्कचे जे अँगल आहेत ते कसे आहेत, तर ते सेंट्रल अँगल वरनं आर्कचं मेजरमेंट आपण डिसाईड करू शकतो. कसं, समजा हा सेंट्रल अँगल इकडे थीटा आहे बघा, इकडे सेंट्रल अँगल थीटा आहे. मग हा जो मायनर आर्क आहे, समजा याला नाव देऊया आपण इकडे ए बी, आणि इकडे नाव देऊया एक सी पॉईंट टाकूया. मग आता हा जो मायनर आर्क झालाय ए बी, या मायनर आर्कचं मेजरमेंट सेम असणार त्याच्या सेंट्रल अँगल सारखं बघा. हा जो थीटा आहे तेवढाच मेजरमेंट ऑफ आर्क पण असणार. म्हणजे मग समजा मी मेजरमेंट केलं, आर्कचं नाव आहे ए बी, आपण केवढा असणार, थीटा एवढाच असणार, जेवढा थीटा असेल तेवढा. आणि हा आउटर अँगल आहे, हा मोठा अँगल आहे बघा. आता हा वाला, हा समजा असेल थीटाचा डॅश. मग मेजरमेंट ऑफ अँगल ए सी बी हा आहे मेजरमेंट ऑफ आर्क नॉट अँगल ए सी बी, हा असेल थीटा डॅश. म्हणजे सेंट्रल मध्ये जेवढा अँगल क्रिएट होतो तेवढाच त्या आर्कचा अँगल पण असणार, हे लक्षात ठेवायचं. टोटल याच्यामध्ये आता एक इम्पॉर्टंट पॉईंट नोटीस करण्यासारखा आहे की टोटल सर्कलचा किती डिग्री असतो, टोटल सर्कल किती डिग्रीज असतो माहितीये? मेजरमेंट ऑफ सर्कल हा 360 डिग्री असतो, लक्षात ठेवा. मेजरमेंट ऑफ सर्कल म्हणजे टोटल सर्कल हा 360 डिग्रीचा असतो, आणि मेजरमेंट ऑफ सेमी सर्कल हा 180 डिग्रीचा असतो, लक्षात ठेवा. अर्धा, 360 च्या अर्धा 180. म्हणजे मेजरमेंट कम्प्लीट सर्कलचं जे मेजरमेंट आहे ते 360 डिग्री असणार, आणि जर सेमी सर्कल असेल तर 180 डिग्री असणार, लक्षात ठेवा. सेमी सर्कल सर्वांना माहिती आहे ना कसा असतो? ओके, हा हाफ वाला, दॅट इज कॉल्ड सेमी सर्कल. मग मेजरमेंट ऑफ कम्प्लीट सर्कल इज 360 डिग्री आणि मेजरमेंट ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. समजा समजा फॉर एक्झाम्पल हा थीटा डॅश जो आहे, म्हणजे मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी आम्हाला दिलेला आहे 200 डिग्री. समजा हा सेंट्रल अँगल, म्हणजे माझा मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी हा 200 दिलेला आहे, आणि मला सांगितलेलं आहे की थीटाची व्हॅल्यू म्हणजे मेजरमेंट ऑफ आर्क ए बी काढा, हा छोटावाला ए बी फाइंड आउट करा. मेजरमेंट ऑफ आर्क ए बी फाइंड आउट करा किती आहे. तर मी कसा काढणार, तर मेजर येस, मेजरमेंट ऑफ आर्क ए बी माझा येणार 360 डिग्री, कारण की पूर्ण सर्कलची व्हॅल्यू 360 असते, मायनस 200 डिग्री राहिला 160 डिग्री. मग हा एक अँगल थीटा जो आहे हा पॉसिबली माझा मेजरमेंट ऑफ आर्क 160 असणार. सो आर्कच्या व्हॅल्यू आपल्याला अशाच फाइंड आउट करायच्या आहेत, 160 डिग्री. समजलं सर्वांना मेजरमेंट ऑफ आर्क कसं फाइंड आउट करणार आपण? ओके, चलो. मग हे मेजरमेंट फाइंड आउट करायचा स्टेप्स अशा आहेत. सेंट्रल अँगल किंवा मेजरमेंट ऑफ आर्क की कसा कसा फाइंड आउट करणार. नेक्स्ट पॉइंट खाली. आता हेच मेजरमेंट ऑफ आर्क त्यांनी सांगितलेलं आहे बघा. 360 डिग्री कसं करायचं, 360 मायनस कसं आहे. सेमी सर्कलचं 180 आहे, कम्प्लीट सर्कलचं 360 आहे. मग 360 मधनं आपल्याला जेवढे मार्क आर्कचे व्हॅल्यू दिलेले असतात तेवढे आपण मायनस करून उरलेले आर्कचे व्हॅल्यू काढू शकतो. आता इकडनं मेन पार्ट चालू होतो की कॉन्ग्रुएन्सी ऑफ आर्क कशी डिसाइड होते. आता हा इम्पॉर्टंट टॉपिक, कॉन्ग्रुएन्सी ऑफ आर्क.
कॉन्ग्रुएन्सी ऑफ आर्क. आता आर्क कॉन्ग्रुएन्स कसा होतात, जेव्हा एखादा सर्कल आहे आणि त्या सर्कल मध्ये समजा फॉर एक्झाम्पल दोन आर्क काढलेले आहेत, तर ते आर्क कॉन्ग्रुअन्स कसे होतात एकमेकांना ते बघायचं. आता एक सर्कल आहे, सेंटर पॉइंट आहे इकडे. आता आर्क कॉन्ग्रुएंट केव्हा होतात ते बघायचं आपल्याला. हीच डायग्राम नाही तर आपण कॉपी पेस्ट करू इकडची, ही वाली. आता बघा, इन्सर्ट, इकडे ही डायग्राम इन्सर्ट करू आपण. हवाला स्क्रीनशॉट, इन्सर्ट, स्क्रीन क्लिपिंग, यस फिगर. ओके, चलो. नाव कॉन्ग्रुएन्सी ऑफ आर्क कशी टेस्ट करायची, इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त, कारण की ह्याच्यावर पूर्ण थेरम, पुढे थेरम लिहायचं आहे आपल्याला. मग कॉन्ग्रुएन्सी आर्क दोन गोष्टींनी डिसाइड होते, दिलेलं आहे आपल्याला. टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडियस आर इक्वल. बघा, महत्वाचं स्टेटमेंट, टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर अँड रेडियस आर इक्वल. हे पण मी इन्सर्ट करून घेतो. दोन आर्क कधी कॉन्ग्रुएंट होतात, जेव्हा त्यांचं मेजरमेंट आणि त्यांचे रेडियस हे सेम असतील. इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे खूप जास्त. बघा, दोन आर्क तेव्हाच कॉन्ग्रुएंट होतात जेव्हा त्यांचं मेजरमेंट आणि त्यांचे रेडियस हे इक्वल असतील. आता या ट्रायंगल मध्ये कोणते दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहेत, तर बघा, या ट्रायंगल मध्ये आर्क, या ट्रायंगल मध्ये, या फिगर मध्ये, सॉरी ट्रायंगल बोलतोय मी, या फिगर मध्ये, फिगर 3.31 मध्ये आर्क बघा डीई. आता डीई हाच्या सेंट्रल अँगल 70 आहे, म्हणजे या मेजरमेंट ऑफ डीई पण 70 असणार. मग इथे लिहितो मी, मेजरमेंट ऑफ आर्क डीई इज 70 डिग्री आहे. चलो, परत दुसरा 70 कोणता दिसतोय, तर बघा हा अँगल एक 70 आहे, म्हणजे मेजरमेंट ऑफ आर्क जीएफ पण एक 70 आहे. ओके, मेजरमेंट ऑफ आर्क जीएफ 70 डिग्री. जीएफ गर्लफ्रेंड नाही, जीएफ आर्क आहेत. तर 70 डिग्री मेजरमेंट बघा, म्हणजे दोन आर्क कधी कॉन्ग्रुएंट होतात, जेव्हा त्यांचा मेजरमेंट आणि रेडियस हा इक्वल असेल. टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर अँड रेडियस इज इक्वल. आता या आर्क मध्ये चेक केलं आपण, तर मेजरमेंट आहे 70 डिग्री आर्क डी अँड मेजरमेंट ऑफ आर्क जी एफ इज ऑल्सो 70 डिग्री, म्हणजेच मेजरमेंट दोघांचे सेम आहेत. आणि रेडियस बघा, तर सीई, सी डी, सी एफ आणि सी जी, म्हणजेच कोणते कोणते हे आर्कचे जे पॉईंट लिहिले तेच आपण, हे सर्व एकाच सर्कलचे रेडियस म्हणजे इक्वल असणार, बरोबर ना. सीई, सी डी, सी एफ आणि सी जी रेडियस ऑफ सेम सर्कल आहे. बघा, बोथ ऑल आर रेडियस ऑफ सेम सर्कल. That means this arc DE is congruent to arc GF. समजलं सर्वांना कसं आर्क डी आणि आर्क जीएफ एकमेकांना कॉन्ग्रुएंट झाले, जेव्हा त्यांचं मेजरमेंट, लक्षात ठेवा, जेव्हा त्यांचं मेजरमेंट आणि त्यांचा रेडियस हे सेम असणार, तेव्हा ते दोन आर्क एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार. भरपूर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे कॉन्ग्रुएन्सी ऑफ आर्क, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, कारण की याच्यावरनं पुढे थेरम आणि सम सॉल्व्ह करायचे आपल्याला. मग ते आर्क कॉन्ग्रुएंट नाहीये. जसं आता हा डीई आहे, हा डीई आणि हा जे डी हे दोन नाहीयेत, कारण की याचं रेडियस सेम आहेत सर्वांचे, पण मेजरमेंट डिफरंट आहे. बघा, हा आय जे हा 40 आहे आणि हा डीई हा 70 आहे. बघा, मग हे दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट नाहीयेत, कारण की रेडियस जरी सेम असले पण त्यांचं मेजरमेंट सेम नाहीये दोघांचं. बघा, हा 70 आहे, हा 40 आहे. Radius is same because they are part of a same circle. So CE, CD, CJ, CI both are radius same, but their measurement is different. 70 degree and 40 degree. लक्षात ठेवा. Radius same असले पण measurement different आहे. त्यामुळे हे दोन arc, these two arc DE and IJ is not a congruent arc because their measurement is different, 40 degree and 70 degree. समजलं? ओके, चलो, महत्वाची कन्सेप्ट होती. नेक्स्ट,
प्रॉपर्टी ऑफ द सम ऑफ द मेजरमेंट ऑफ द आर्क. ओके, सम्सचं मेजरमेंट कसं करणार? सेम सम ऑफ द आर्क. सो नेक्स्ट टॉपिक आहे सम ऑफ. आता ऍडिशन, आर्क्सची ऍडिशन कशी करणार आपण, त्याच्यावर टॉपिक आहे हा, की आर्क्स दिलेले आहेत पण त्याची ऍडिशन कशी करायची. सेम फिगर एक टाकतो मी वाली इकडे. सिंपल ऍडिशन आहे. जसं आपण लाईनच्या कन्सेप्टमध्ये जशी ऍडिशन करतो, जसे पॉईंट एका लाईनीमध्ये असतात तेव्हा आपण कशी ऍडिशन करतो, तसं आर्क मध्ये पण आहे सेम. आता डिरेक्शन जी फॉलो करतो आपण तीच डिरेक्शन फॉलो करायची. लक्षात ठेवा, मेजरमेंट ऑफ आर्क किंवा सम ऑफ आर्क लिहिताना डिरेक्शन इज इम्पॉर्टंट. ज्या डिरेक्शनने आपण जात आहे ती डिरेक्शन कम्प्लिटली शेवटपर्यंत फॉलो झाली पाहिजे. तर समजा मी या सम मध्ये या डिरेक्शननी जात आहे, फ्रॉम दिस डिरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शन मी जातोय. मोस्टली क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये चेक करायचं, अँटी क्लॉकवाईज जायचं नाही. क्लॉकवाईज म्हणजे क्लॉकच्या डिरेक्शन मध्ये, जसं क्लॉक चालतं, घड्याळ चालतं तसं. तर क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये चेक करायचं. आता समजा मला मेजरमेंट ऑफ आर्क ए ई काढायचं आहे बघा, ए ई किंवा ए सी ई काढायचं आहे. कोणता? मेजरमेंट ऑफ आर्क ए सी ई. आता ए सी ई बघितलं तर मी इकडे ए पॉईंट इकडे, सी पॉईंट इकडे आणि ई पॉईंट इकडे. आता ह्या 3 पॉईंट मध्ये बरेच आर्क आहेत बघा. तर आर्कची मेजरमेंट कशी घ्यायची, की सर्वांचे कॉमन कॉमन पॉईंट निघाले पाहिजे. जसं आता मेजरमेंट ऑफ आर्क ए सी ही हा कशापासून बनला आहे, तर मेजरमेंट ऑफ आर्क एबीसी पासून बनला आहे, प्लस मेजरमेंट ऑफ आर्क सी डी ई पासून बनला आहे, सी डी ई. समजलं ऍडिशन कशी लिहिली आहे? मेजरमेंट ऑफ आर्क ए बी सी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क सी डी ई याच्यापासून बनलेलं आहे टोटल सी ए सी ई. बघा, ए बी सी प्लस सी डी ई या तिन्ही पॉईंटला एकमेकांना ऍड, दोन आर्कला एकमेकांमध्ये ऍड केला तेव्हा टोटल आर्क माझा ए सी ई झालाय, किंवा आर्क ए ई पण लिहू शकतो. नाही, आर्क ए ई मी नाही लिहू शकत बघा. आता का, मला ए सी ईच लिहावं लागेल बघा, ए सी ई. मी जर ए लिहिला तर ए हा छोटावाला आर्क पण होतो बघा इकडेचा. सो मी ह्याला मेजरमेंट ऑफ आर्क ए नाही लिहू शकत जर मला हा टोटल लिहायचा असेल तर. आर्क ए हा छोटावाला पोर्शन आहे, मेजर पोर्शन आहे ए सी ई. हे ऍडिशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे, नाही तर इकडे कन्फ्युजन होतं. ए जो पार्ट आहे हा स्मॉल पार्ट आहे, त्यामुळे मी इकडे ए च्या जागी फक्त ए नाही लिहू शकत. का? कारण की ए लिहिला तर हा फक्त हा वाला पोर्शन क्रिएट होतो. मला टोटल पाहिजे ए सी ई. जर मी बघितलं तर ए पॉईंट माझा इकडे आहे, सी पॉईंट माझा इकडे आहे आणि ई पॉईंट माझा इकडे आहे. म्हणजे मला माहिती आहे की मला या डिरेक्शन मध्ये जायचंय असं. मग या डिरेक्शन मध्ये जाताना कोणते कोणते आर्क आहेत, तर ए बी सी एक आर्क आहे, ए बी सी एक आर्क आहे आणि सी डी ई हा सेकंड आर्क आहे. म्हणून त्या दोघांची ऍडिशन घेतली. आता ह्याच्यामध्ये जर मी असं लिहिलं, मेजरमेंट ऑफ आर्क ए सी ई इज इक्वल टू, जर मी असं लिहिलं समजा, मेजरमेंट ऑफ आर्क ए बी सी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क डीई, तर हे रॉंग आहे. हे टोटल रॉंग आहे मग, कारण की फक्त आपण डीई घेतला. मग बघा, ए बी सी घेतला आणि डीई घेतला फक्त. हा सीडी सोडून दिलाय आपण या पोर्शन मध्ये. हा सीडी सोडून दिला, हा आर्क सोडून दिला, हा छोटावाला पोर्शन सोडून दिला बघा. म्हणजे टोटल ऍडिशन नाही केली आपण. हा छोटावाला पोर्शन सोडून दिला. मी लिहिलं काय फक्त एबीसी आणि लिहिला डी, पण हा मिडल पोर्शन राहून गेला माझा सीडी. मग हे रॉंग आहे. मग एसी ही हा टोटल रॉंग आहे. समजलं सर्वांना ऍडिशन कशी केली? सोपं आहे. फक्त बघायचं की आर्कचे पोझिशन काय आहे, ज्याचे मेजरमेंट विचारले ती आर्कच्या पोझिशन काय आहे ते फक्त चेक करायचं आणि त्याच्यावर आपल्याला ऍडिशन लिहायचं बस. दॅट्स इट. लक्षात ठेवा.
सम ऑफ द आर्क हेच आहे. आता ह्याच्यानंतर इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो आहे थेरम. आता हा थेरम इम्पॉर्टंट आहे. द कॉर्ड्स ऑफ करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट आर्क ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. इम्पॉर्टंट सेक्शन आहे, इम्पॉर्टंट थेरम आहे. बघूया कसं. आता हे स्टेटमेंट जसं मी वरती मगाशी लिहिलं एक स्टेटमेंट बघा हा वाला, त्याप्रमाणे हा पण एक स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर अँड रेडाय आर इक्वल. दोन आर्क कधी कॉन्ग्रुएंट होतात, जेव्हा त्यांचा मेजरमेंट आणि रेडियस हा इक्वल असतो. हा एक स्टेटमेंट जसा इम्पॉर्टंट आहे तसा आता हे खालचं जे आपण चेक करणार थेरम त्याचा स्टेटमेंट पण इम्पॉर्टंट आहे, कारण की सम सॉल्व्ह करायला ते स्टेटमेंट आपल्याला यूज करायचे, लक्षात ठेवा. म्हणून हा वाला आपण घेऊया आता थेरम. इम्पॉर्टंट थेरम आहे. इन्सर्ट स्क्रीन क्लिक. चलो आला सम आला इकडे. हा आता टू कॉरस्पॉन्डिंग the chords corresponding to congruent arc of a circle are congruent. म्हणजे काय दिलेलं आहे स्टेटमेंट मध्ये, chords corresponding to congruent arc of a circle are congruent. म्हणजेच आर्क दिलेला आहे एपीसी, हा आर्क एपीसी हा गिवन आहे, म्हणजे आर्क इक्वल असेल समजा. म्हणजे हा स्टेटमेंट काय सांगतंय की आर्क जेव्हा कॉन्ग्रुएंट असतात, आर्क इक्वल असतात, तेव्हा त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स पण इक्वल असतात. काय करस्पॉन्डिंग कॉर्ड्स. when the arcs are equal then their corresponding chords also equal. म्हणजे जेव्हा हा आर्क एपी म्हणजे काय सांगतात ते लोक की जेव्हा हा एपीसी आर्क आणि डी क्यू ई आर्क हे जेव्हा दोन आर्क सेम आहेत तेव्हा त्या आर्क मुळे कॉर्ड्स जे क्रिएट केले आपण एसी आणि डीई हे पण सेम आहेत. म्हणजेच इकडे बघा आर्क आपण बघितलं समजा एक्झाम्पल वरती घेतो मी थोडा. जर आर्क इक्वल आहे तर त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड पण इक्वल आहे. त्याच्यामध्ये कोणते आर्क आहेत, एपीसी हा कॉन्ग्रुएंट आहे डी क्यू ई बरोबर, तर त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणते, एपीसी. या एपीसी मध्ये कोणता कॉर्ड आहे तर कॉर्ड एसी आहे, तर एसी हा कॉन्ग्रुएंट आहे. आणि डी क्यू ई मध्ये कोणता कॉर्ड येतो, डीई, तर डीई हे लोक सांगतात ते जर आर्क इक्वल असेल त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड पण इक्वल असतात. तर ते कसं करायचंय त्यांनी दाखवलेलं आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड थेरम आहे. इन अ सर्कल विथ अ सेंटर बी आर्क एपीसी आणि आर्क डीक्यूई कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे, गिवन आहे कारण की स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे. एपीसी इकडे आहे, डीक्यूई इकडे आहे. सो आपण मार्किंग करून घेऊया, हा आपला डीक्यूई आहे, हा आपला एपीसी आहे. ठीक आहे. प्रूफ काय करायचंय की कॉर्ड एसी आणि कॉर्ड डीई कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हा एसी हा जो कॉर्ड आहे हा आणि डीई हा जो कॉर्ड आहे हा कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचा मला. ठीक आहे, चलो एसी आणि डीई कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचं आहे. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी इन ट्रायंगल एबीसी आणि काय ट्रायंगल डीबीई. बघा ए बी सी हा ट्रायंगल आणि डीबीई हा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल मध्ये साइड एबी कॉन्ग्रुएंट टू साइड डीबी, एबी कॉन्ग्रुएंट टू साइड डीबी. आता एबी आणि डीबी काय आहे, मग इकडे येणार रेडियस ऑफ सर्कल. एबी आणि डीबी काय आहे, रेडियस ऑफ सर्कल. तसंच सेम आता त्यांनी सेकंड आपल्याला ह्याला सांगितलेत कोणत्या अजून रेडियस पेंडिंग आहेत. तर इकडे मी लिहू शकतो साइड. सृष्टी तुझा मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे डबल डबल आवाज काय येतो रोज. मग काहीतरी इश्यू आहे. एकदा तो ना तो ऍप आहे जो आहे ना गुगल मीट, तो अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल कर एकदा परत नंतर. हा तो ऍप्लिकेशन मध्ये काहीतरी इश्यू आहे, कारण की तू जेव्हा माईक ऑन करते तेव्हा आम्ही जे काय बोलतो ते आमचाच आवाज रिपीट होतो आम्हाला. तो अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल कर एकदा. तर साइड बीसी आता दुसरा रेडियस कोणता राहिलाय, मग साइड बीसी बघा, हा साइड बीसी आहे
ह्याच्याबरोबर दुसरा बीई लिहू शकतो मी, सेम रेडियस ऑफ सर्कल. चलो मग आता अँगल ए बी सी आणि डीबीई बघा, अँगल ए बी सी हा वाला आणि डीबीई हा वाला, हे त्यांनी इक्वल दाखवलेत का? कारण की हे आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. बघा एपीसी आणि डीक्यूई आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. हे आर्क कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे हे आर्कचं जेवढं पण मेजर असेल, एपीसी समजा फॉर एक्झाम्पल 30 असेल मेजरमेंट ऑफ आर्क, तर डीक्यूई पण 30 असणार, कारण की दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर आहे. आणि हे जर दोन आर्क कॉन्ग्रुएंट असेल तर ह्याचे जे सेंट्रल अँगल असतील, मगाशी मी सांगितलं सेंट्रल अँगलचे आर्कचं कनेक्शन असतं, तर हे सेंट्रल अँगल पण कॉन्ग्रुएंट असणार त्यांचे. म्हणून हे दोन अँगल त्यांनी कॉन्ग्रुएंट लिहिलेत. बघा मेजरमेंट ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क म्हणून एबीसी आणि डीबीई म्हणून, तर हे पण 30-30 असणार, म्हणून हे दोन लिहिलेत ते. नंतर ट्रँगल एबीसी हे कॉन्ग्रुएंट झालं ट्रँगल डीबी. कोणती टेस्ट आहे? दोन साइड आणि एक अँगल आहे. कोणत्या टेस्ट? येस, SAS टेस्टनी हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. साइड अँगल साइड साइड, हे बघा ही साइड लिहिली आपण, मग हा अँगल, मग ही साइड. आता ह्या लोकांनी तो सिक्वेन्स फॉलो नाही केलाय, पण तो आपण नेहमी सिक्वेन्स मध्येच लिहायचं, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन नाही होत. सेम तसं साइड, हा अँगल आणि ही साइड, साइड अँगल साइड टेस्टनी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आता कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइड्स मी लिहू शकतो. मग कॉड एसी आणि कॉड डीई मी डायरेक्टली कॉन्ग्रुएंट दाखवणार का? करस्पॉन्डिंग फुल फॉर्म काय? करस्पॉन्डिंग सिमिलर नाही. येस, करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आज तो व्हिडिओ अपलोड करणार आहे मी, सो हे रिझन आहे त्याचं, करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. मग आपण कॉड एपी आणि कॉड डीई हे कॉन्ग्रुएंट प्रूफ करू शकतो. समजलं सर्वांना कसं आहे, कसं सॉल्व्ह केलंय हा सम? एकदम इझी थेरम आहे, काही नाही, ऍक्टिव्हिटी बेस्ड थेरम आहे, 2 मार्काला एक्झामला परीक्षेला येऊ शकतो. एकदम आहे. पण हे स्टेटमेंट खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे. बघा या स्टेटमेंटवर पूर्ण मेन आहे सर्व काय. तर आर्क जेव्हा इक्वल असणार तेव्हा त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स पण इक्वल असतात, लक्षात ठेवा. आणि आर्क केव्हा इक्वल होतात? आर्क तेव्हाच इक्वल होतात जेव्हा त्यांचा अँगल की त्यांचे मेजरमेंट आणि त्यांचा रेडियस हा सेम असतो तेव्हा. बरोबर ना? ओके, आता उलटा थेरम बघायचा आपल्याला. जेव्हा कॉर्ड्स इक्वल असणार तेव्हा आर्क कसे इक्वल होतात, तो वाला थेरम हा पुढचा थेरम आहे. म्हणजे आजचा खालचा थेरम आहे ज्याच्यात जेव्हा मध्ये कॉर्ड्स इक्वल असल्यावर आर्क कसे इक्वल होतात. नेक्स्ट थेरम, जेव्हा कॉर्ड्स इक्वल असतात तेव्हा आर्क कशी इक्वल होणार, तर नेक्स्ट थेरम इकडे दिलाय बघा. करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे कॉर्ड जेव्हा इक्वल होतात तेव्हा आर्क पण कॉन्ग्रुएंट होतात. जेव्हा कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असणार तेव्हा आर्क कशी कॉन्ग्रुएंट होणार, हे आता त्यांनी आपल्याला प्रूफ करायला सांगितलंय. बोला तुम्ही प्रूफ करा. कॉर्ड त्यांनी दिलेले आहेत, तर आर्क प्रूफ करायचे. कसं? एकदम सिंपल थेरम आहे, मी सांगतो कसं प्रूफ करायचंय. इन्सर्ट करूया आपण इकडे. हा आहे थेरमचा स्टेटमेंट. करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. आता गिवन डेटामध्ये माहिती आहे, आता आपण काय बघतोय की कॉर्ड वरनं आर्क कशी प्रूफ करायची. आता कॉर्ड आपले कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत, म्हणजे पी क्यू कॉर्ड आणि एस आर कॉर्ड हे कॉन्ग्रुएंट आहेत. गिवन डेटामध्ये दिलेलं आहे आपल्याला, बघा कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत. पी क्यू आणि आर एस प्रूफ करायचं आहे. पी एम क्यू आर्क आणि एस आर एन किंवा आर एन एस आणि पी एम क्यू हे आर्क आता कॉन्ग्रुएंट आहे, हे प्रूफ करायचंय. ठीक आहे. आता हे प्रूफ आपण लिहायचं स्वतः, तर कसं लिहिणार बघा. पी ओ हा कॉन्ग्रुएंट आहे ओ आर बरोबर, कारण की रेडियस ऑफ अ सेम सर्कल आहे. ओ क्यू हा कॉन्ग्रुएंट आहे ओ एस बरोबर, कारण की रेडियस ऑफ अ सेम सर्कल अगेन. पी क्यू
हा कॉन्ग्रुएंट आहे आर एस बरोबर, कारण की कॉर्ड्स आहेत आणि दिलेलं आहे, गिवन आहे ते, हे बघा इकडे. मग हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले? येस, एस 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 नी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आता एस 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 झाले बघा, म्हणजे सर्व साइड आता या ट्रायंगलच्या सेम आहेत. फॉर एक्झाम्पल एस 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 नी जर हे झालेले आहेत, कॉन्ग्रुएंट झालेले आहेत, तर मी सांगू शकतो या सर्व साइड इक्वल आहेत. आणि जो ट्रायंगल फॉर्म झालेला आहे हा इक्विलॅटरल फॉर्म झालाय बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल दिसतोय. इक्विलॅटरल ट्रायंगलचा मीनिंग सर्व साइड सेम. तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे बघा, कारण की एकाच सर्कलचा पार्ट आहे तो, एकाच सर्कल मध्ये, सेम सर्कल मध्ये ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे, म्हणजेच ऑब्व्हियसली त्याचे रेडियसच असणार. हा त्याचा रेडियस आहे, हा त्याचा रेडियस इक्वल आहे, तर हे पण साइड सेम असणार. मग आता जेव्हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर इक्विलॅटरल ट्रायंगलचे अँगल हे 60 60 60 असतात, हे माहिती आहे, कारण की टोटल 180 डिग्री असतं ऍडिशन. मग आता हे सगळे अँगल 60 60 60, हा पण 60 आहे, हा पण 60 आहे, इकडे पण हा पण 60 आहे आणि हा पण 60 आहे. पण मला आपल्याला मेन अँगल हा लिहायचा बघा, हा 60 आहे आणि हा 60 आहे, सर्व 60 झाले. आता ऑब्व्हियसली हा 60 आहे, म्हणजे आर्क पी एम क्यू पण 60 आहे, आणि हा 60 आहे, तर आर्क एस आर एन एस पण 60 आहे बघा. आणि दोन आर्क तेव्हाच कॉन्ग्रुएंट होतात जेव्हा त्यांचं मेजरमेंट आणि रेडियस सेम असेल. आता मेजरमेंट तर सेम झालं आणि रेडियस पण सेम आहेत, कारण की एकाच आर्क सर्कलचे आर्क आहेत, मग झाले दोन आर्क कॉन्ग्रुएंट. समजलं? समजलं कसं सॉल्व्ह केलंय? बस आता आपल्याला हे लिहायचंय, एक मिनिट द्या, 1 मिनिट, सर्कल चालू है ना, 1 मिनिट. यांनी कसं सॉल्व्ह केलेलं आहे? फ्रॉम द सेकंड थेरम. काहीही काहीही केलंय ह्यांनी, काहीही. नाही इकडे आहे, ओके ओके. इन सर्कल ओ, एस एस एस, हा करस्पॉन्डिंग अँगल पण दाखवू शकतो ना, एकदम इझी आहे. ठीक आहे, चलो बघा, एकदम इझी करस्पॉन्डिंग अँगल दाखवले तर अजून इझी पडेल. नाईस नाईस नाईस. चलो आता हे प्रूफ करायचं. आता याच्या ह्यांनी ना एकदम सोप्या, अजून सोप्या पद्धतीने केले, तेच फॉलो करू आपण. एस 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 टेस्टनी दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, आणि हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला का, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बस संपलं. आणि हे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन आर्क पण कॉन्ग्रुएंट आहेत एकमेकांना. सेम तसंच प्रूफ करूया आपण, प्रूफ मध्ये जाऊया. चलो आता हे सगळं लिहिलेलं आहे. पहिल्या डायरेक्ट इन ट्रायंगल आपण स्टार्ट करू. इन ट्रायंगल पी ओ क्यू अँड ट्रायंगल आर ओ एस, इकडनं स्टार्ट करू आपण. डायग्राम सर्वांनी डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. प्रूफ फर्स्ट पॉइंट, इन ट्रायंगल पी ओ क्यू, सॉरी, अँड ट्रायंगल आर ओ एस. कॉन्ग्रुएंसी टेस्ट प्रूफ करायची आहे मला. फर्स्ट पॉइंट, सेग पी ओ is congruent to seg OR. Second, seg, दोघांना कॉमन रिजन देईन मी, OQ is congruent to seg OS किंवा SO, तुम्ही काही नेऊ शकता नाव. रिझन आहे रेडियस ऑफ सर्कल, म्हणून ते सेम आहेत. ठीक आहे, रिझन झालं आपलं.
नाही, पीओ आणि ओ आर तर रेडियस आहेत, ते नाहीये. ते पीक्यू आणि आर एस हे गिवन आहे. कॉर्ड दिलेत ना कॉन्ग्रंट, मग कॉर्ड आहेत त्या पीक्यू. सेगमेंट पीक्यू हे गिवन आहे आपलं, कॉन्ग्रंट टू सेगमेंट आर एस गिवन. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कसे झाले? सेकंड पॉइंट, ट्रायंगल POQ is congruent to triangle ROS. SSS टेस्टनी हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आता ऑब्वियस आहे, ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले मग त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण कॉन्ग्रुएंट होणार. मग मी अँगल POQ आणि अँगल ROS हे कॉन्ग्रुएंट दाखवतो, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. थर्ड पॉइंट, angle POQ is congruent to angle ROS. Reason, corresponding angle of congruent triangle CACT. चलो आता हे दोन अँगल जर कॉमन झाले तर डायरेक्टली मी आर्क लिहू शकतो. आता माझे therefore आर्क कोणता आपला दाखवायचा होता? PMQ is congruent to arc RNS का? मेजरमेंट आणि रेडियस सेम आहे म्हणून. त्या आर्कच्या दोघांचे नाही, त्या आर्कच्या दोघांचे मेजरमेंट आता आर्क कॉन्ग्रुएंट कधी होतात? जेव्हा त्यांचा मेजरमेंट आणि रेडियस सेम असतं तेव्हा. मग या दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट आहेत, मेजरमेंट सेम आहे दोघांचं, आणि ते दोघांचे रेडियस पण सेम आहेत. हे सर्व कारण की एकाच सर्कलचे रेडियस आहेत म्हणून आपण लिहिणार हा वाला स्टेटमेंट. कुठे गेला तो टॉप वाला? सुरुवातीचा लिहिलेला ना आपण, तो वाला स्टेटमेंट. टू कार्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर अँड रेडियस इज इक्वल. बघा मग इकडे तेच लिहायचं. टू आर्क्स आर congruent if their measurement and radius is equal. म्हणजे हे दोन आर कॉन्ग्रुएंट का झाले? कारण की हा फ्रॉम 3 अँड फ्रॉम 3 असं लिहू शकतो. अँड फ्रॉम 3 म्हणजे थर्ड पॉइंट वरनं काय प्रूव्ह झालं की त्यांचं मेजरमेंट पण सेम आहे, अँगल सेम आहे, आणि त्यांचा रेडियस तर सेमच आहे कारण की ते एकाच सर्कलचे पार्ट आहेत दोघं पण. म्हणून हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट झाले. समजलं कसं प्रूव्ह केलं हा थेरम? एकदम इझी आहे, काही डिफिकल्ट नाहीये, बस तेच आहे. कन्सेप्ट महत्वाची आहे. पहिली वाली कन्सेप्ट ही, टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर अँड रेडियस इज इक्वल. आणि नंतर हे वाला की त्याचं मेजरमेंट सेम असल्यावर आणि त्याचे रेडियस सेम असल्यावर कसे आर्क कॉन्ग्रुएंट होतात. पहिला नंतर आपण बघितला, जर आर्क इक्वल असेल तर त्याचे कॉर्ड्स इक्वल असतात, हा थेरम बघितला. आणि नेक्स्ट थेरम बघितला, जेव्हा कॉर्ड्स इक्वल असतील तेव्हा आर्क कसा इक्वल होतो, म्हणजे उलटा. आणि हे आपण प्रूफ केलं. हे दिलेलं नाहीये पुस्तकात प्रूफ, हे आपण प्रूफ केलं. इझी आहे, सर्वांना समजलेलं आहे. ओके चलो, देन नेक्स्ट पॉइंट इज सॉल्व्ड एक्झाम्पल. आता हे इझी आहे सेक्शन, सॉल्व्ड एक्झाम्पल वाला.